नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी. आपण वेलकम सीडची मिरची 3161च्या प्लॉटवर आलो आहे, फुलंब्रीमध्ये किनगावला. तर दादांनी 3161 लागवड केली, त्यांच्याकडनं जाणून घेऊ व्हरायटी कशी आहे. दादा नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव ज्ञानेश्वर गणपत चव्हाण, गाव 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 केनगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं, आपण जी ही मिरची लागवड केली वेलकम सीडची, कोणती व्हरायटी लावली? ही 3161. 3161. लागवड तारीख कधीची? लागवड 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी. आजची तुमची 2 मे. 2 मे. तर साधारणतः 3 महिने झाले. हा, परवा समजा 3 महिने होतील. किती क्षेत्र लावलं हे? हे 20 गुंठे क्षेत्र आहे. किती रोपं आहेत? रोप 3250. 3250 रोप लागवड केलेली. तुम्ही जी 3161 मिरची लावली, तर आता तुमचा आज तोडा किती तोडा आहे? हा, दुसरा तोडा चालू आहे सध्या. बरं, पहिला तोडा किती दिवसात आला असेल? पहिला तोडा जवळपास एक 60 दिवसात. हा, 50 ते 60 दिवसात. बरं, पहिल्या तोड्यात किती माल निघाला? पहिल्या तोड्यात 3.5 क्विंटल माल हाताळली गेला आम्ही. बरं, आता हा जो दुसरा तोडा आहे, तुम्हाला किती अपेक्षित किती येऊ शकतो? बरं, हा माझ्या मते तरी आता तोडा चालू असताना आम्ही गणित केलं तरी 18 ते 20-21 क्विंटल पर्यंत आरामशीर माल निघू शकतो. बरं, जी 3161 मिरची आहे, तुम्ही कोणत्या मार्केटला विकतात? ही छत्रपती संभाजीनगर. काय रेट चालू आहे आत्ताचा? आजचा रेट 32 रुपये किलो चालू आहे. 32 रुपये विकली कालची तोडलेली. बरं, एकंदरीत तुम्ही जी 3161 मिरची लावली, तुम्हाला या मिरचीमध्ये काय वाटलं? बरं, कलर, शायनिंग, तिखटपणा कसं वाटलं? तिखटपणा चांगला आहे आणि तळल्यानंतर हिचा स्वाद म्हणजे चव एकदम बेस्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शायनिंग मिरची, लांब मिरची, लांब चांगली. लांब चांगली आहे आणि तिखट वगैरे व्यवस्थित आहे. आणि शायनिंग आणि चमक असल्यामुळं म्हणजे ग्राहकाला मागणी चांगली. मागणी चांगली आहे, आवडती मिरची. बरं, एकंदरीत जो आपला असा प्लॉट तुम्ही जो छान बनवलाय, व्हायरस वगैरे रोगाला कसा वाटला? ही रोगाला शक्यतो बळी न पडणारी म्हणन मी. व्हायरस नाही, व्हायरस नाहीच आहे, तर त्या तो खर्च आपल्याला कमी आहे. आणि सेटिंग पण जबरदस्त झाली. शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता दादांनी जो मिरचीचा प्लॉट बनवलेला बघा, सेटिंग बघा किती खतरनाक झालेली आहे. आणि मिरचीची साईज पण बघा, एवढ्या आता टेम्परेचर 40 ते 42 टेम्परेचर होतं, त्याच्यात साईज पण लंबी आहे आणि प्लॉट सुंदर बनलेला आहे आणि फ्लावरिंग पण वरती असं छान आहे. एकंदरीत तुम्ही जी 3161 मिरची लावली, तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकतात? मी तर हे सांगू शकेल की आता हे जे इतर व्हरायट्यावर जो खर्च करावा लागतो, थ्रिप्स येतं वगैरे वगैरे, पण ह्या मिरचीला फवारणीचा याचा खर्च खूप कमी, खूप म्हणन मी. तुमच्या इथं तुमच्या किनगावमध्येच कमीत कमी 8-10 प्लॉट लागवड केलेली. आणि तुम्ही किती वर्षापासून लागवड करता? मी जवळपास 4 वर्षापासून. चौथ्यांदा तुमची लागवड आहे? चौथ्यांदा लागवड. एकंदरीत तुम्ही 3161 मिरची लागवड केली, समाधानी आहेत? हो, खूप समाधानी. शेतकरी बंधूंनो, दादाने जो प्लॉट बनवला आहे छान असा बनवलेला आहे. बघा, सेटिंग बघू शकता, क्वालिटी बघा आणि माल बघा किती एकदम मिरची पूर्ण लांब अशी आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि प्लांट जो बनवला आहे एकदम जबरदस्त ग्रीनरी आणि हाईट पण बघा, कमरा एवढी हाईट झालेली आहे आणि प्लॉटवर अजिबात व्हायरस नाही दिसत आहे. अजून दुसरा तोडा चालू आहे आणि एकंदरीत छान असा प्लॉट बनवला. तुम्ही समाधानी आहेत? हो. जो तुम्ही वेलकम सीडची 3161 मिरची लागवड केली त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.